श्री स्वामी समर्थ। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। आज गुरुवारी हा व्हिडिओ तुमच्या समोर येणे हा काही योगायोग नाही, तर ती स्वामींची इच्छा आहे, म्हणूनच हा व्हिडिओ आज तुमच्या समोर आला आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका। स्वामी चरित्र सारामृत पूर्ण ऐका। तुम्ही स्वामी भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाइप करायला विसरू नका। अध्याय पहिला। श्री गणेश, श्री सरस्वती, श्री गुरु, श्री कुलदेवता तसेच श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्त अवतार यतिवर्य श्री स्वामीराज यांना वंदन करून ग्रंथ रचयिते कैलास विष्णू बलवंत थोरात यांनी स्वामी चरित्र सारामृत या नित्य पठणयोगी पोथीच्या लेखनाला प्रारंभ केला आहे। सर्वप्रथम आरंभ देवता व श्री सद्गुरु यांना वंदन करून जगचालक विश्वनियंता श्री विष्णुदेव यांची स्तुती ग्रंथ कार्याने विविध गुणवैशिष्ट्यांनी केलेली आहे। श्री विष्णुदेवांचे सगुण रूप वर्णन, त्यांची आयुधे आणि वहन यांची महती वर्णन करून पुढे त्यांची महती वर्णन करण्यास वेदही असमर्थ ठरले। त्या महाविष्णू अवतारापाशी श्री स्वामी चरित्र सारामृत निर्विघ्नपणे लिहून पूर्ण हो असे अर्जही करण्यात आले आहे। त्यानंतर ब्रह्मकुमारी शारदा गुरुवर्य माता पिता यांना ग्रंथ कार्याने वंदन केले असून त्रिगुणात्मक त्रयमूर्ती अशा श्री दत्तात्रयाचे स्मरण करताना कलियुगामध्ये क्षीण होत गेलेली धर्मवासना पुन्हा मूळ पदावर आणण्यासाठी अवतरलेल्या अत्रिपुत्र श्री दत्तात्रयाची महती कथन करून ग्रंथकार्याने पुढे कवी व्यास, वाल्मिकी, कालिदास, वामन, श्रीधर आणि तुकारामादी संत कवी तसेच पतकवींनाही आदरभावाने वंदन केले आहे। आपल्यापाशी ग्रंथ निर्मिती करण्याचे सामर्थ्य नाही याची कबुली देताना ग्रंथकार पुढे असेही सांगतात। समस्त देवदेवता, साधू सज्जन, सत्पुरुष आणि कविश्रेष्ठांनी आशीर्वाद रूपी बळ पुरविली तर माझ्या हातून श्री स्वामी चरित्र सारामृताचे लेखन निर्विघ्नपणे आणि विनायास होईल। आणि येथेच या पहिल्या अध्यायाची समाप्ती होते। अध्याय दुसरा। जे मनात अपेक्षा धरून सद्गुरूची भक्ती करतात त्यांचे मनोरथ पूर्ण होतात आणि जे मनात कसलीही अपेक्षा न धरता निष्काम भावनेने सद्गुरू भक्तीत रमतात त्यांना मोक्ष अर्थात कैवल्य पदाची प्राप्ती होते। श्री गुरुचरित्रामध्ये श्री दत्तात्रयाचे द्वितीय अवतार नृसिंह सरस्वती कर्दळी वनात गुप्त झाल्याची कथा आहे। हेच पुढे लोकद्वार करण्यासाठी स्वामी समर्थ यांच्या रूपाने अक्कलकोटी स्थिर झाले अशी धारणा आहे। मात्र एका भक्ताने श्री स्वामींची जन्मपत्रिका बनवून त्यांच्या अवताराविषयी निराळे भाष्य केले आहे। याविषयीचे तर्कवितर्क काहीही असो, मात्र श्री स्वामी हे सर्वसामान्य जणांच्या उद्धारासाठी मानव देह धारण करून अक्कलकोट येथे अवतरले हेच सत्य आहे। याविषयीचा एक प्रसंग असा घडला की राचप्पा मोदी या भक्ताच्या घरी श्री स्वामी बसले असताना कुणी कलकत्त्याचा साहेब दर्शनाच्या हेतूने त्यांच्यापाशी गेला आणि आपण कोठून आला असे स्वामींना कुतूहलपूर्वक विचारू लागला। त्यावर श्री स्वामींनी हसून त्याला सांगितले, आम्ही प्रथम कर्दळी वनातून निघालो आणि त्यानंतर कलकत्ता, हरिद्वार, केदारेश्वर आणि गोदा तीरावरील अनेक तीर्थे पाहत हैदराबाद, मंगलवेढा, पंढरपूर, बेगमपूर, मोहोळ, सोलापूर करीत अक्कलकोटत आलो। मंगलवेढा येथे श्री स्वामींनी 12 वर्ष वास्तव्य केले। तेथे अरण्यात राहणाऱ्या श्री स्वामींचे रूप मंगलवेढ्याच्या अजाण भक्तांनी जाणले नाही, मात्र दिगंबर वृत्तीने राहणाऱ्या या वेड्याबुवाचे खरे स्वरूप त्या ग्रामस्थांना उगमेपर्यंत श्री स्वामी मंगलवेढा येथून पुढे पंढरपूरच्या दिशेने कायमचे निघून गेले। अध्याय तिसरा। मागील अध्यायामध्ये कलकत्त्याहून आलेल्या भक्तांना श्री स्वामींनी स्वतःविषयी सांगितलेली महती तसेच त्यांच्या मंगलवेढ्यातील वास्तव्याचे वृत्त आले। आता या अध्यायामध्ये श्री स्वामींच्या अक्कलकोट गमनाविषयीचा वृत्तांत दिलेला आहे। मंगलवेढाहून पंढरपूर, बेगमपूर, मोहोळ मार्गे श्री स्वामी सोलापुरात दाखल झाले। तेथे भक्त चिंतोपंत टोळ यांच्या समवेत श्री स्वामी अक्कलकोट येथे जाण्यास निघाले, मात्र काही कामानिमित्त टोळ यांना अर्ध्या वाटेवर माघारी परतावे लागल्यामुळे श्री स्वामी एकटेच अक्कलकोटच्या दिशेने रवाना झाले। अक्कलकोट येथे येता क्षणी त्यांनी सर्वप्रथम एका थट्टेखोर अविद्याला चमत्कार दाखवला आणि पुढे सोळप्पा यांच्याकडे आपला मुक्काम ठेवला। केवळ पूर्व पुण्याईच्या योगाने सोळप्पाच्या घरी श्री स्वामीरूपी कृपाधन चालत आले। कोणत्याही प्रकारचे योगतत्व नसूनही केवळ भक्तिबळाचे सामर्थ्य बाळगणाऱ्या सोळप्पावर श्री स्वामींची अपार माया आणि कृपा केली। त्यांच्या घरात वास्तव्य करणाऱ्या श्री स्वामींची कीर्ती जेव्हा अक्कलकोटच्या राजेसाहेबांच्या कानी पोहोचली तेव्हा त्यांचे दर्शन कसे घडेल या उत्सुकतेमध्ये ते असताना श्री स्वामी राजवाड्यात अवतीर्ण झाले। साक्षात श्री स्वामीरायांना समोर उभे पाहून राजसभेतील समस्त जण चकित झाले। राजसाहेब सिंहासनावरून खाली उतरले आणि धावत जाऊन श्री स्वामी चरणांना मिठी घालते झाले
भक्तांसाठी सगुण साकार झालेल्या निराकार निर्गुण श्री स्वामींच्या चरण पादुका मस्तकावर धरून श्री विष्णूही ब्रह्म आनंदात मग्न होतात। तेथे राजाचे कौतुक ते काय। अध्याय 4 श्री स्वामी नामांचे श्रवण करणे तसेच त्यांचे पूजन करणे आणि त्यांचे भजन कीर्तनात मग्न होणे इतकेच श्रेष्ठ कार्य करणाऱ्याला अन्य धर्मकार्ये तीर्थाटन योग अभ्यास होम हवन असे काही करण्याची गरज नाही। केवळ स्वामीनाम सतत घेत राहिल्याने चारही पुरुषार्थ साध्य होतात आणि जन्म मृत्यूच्या खेपा चुकतात। मागील अध्यायात श्री स्वामींनी अक्कलकोटच्या राजे साहेबांना साक्षात दर्शन दिले आणि ते चोलप्पाच्या घरी परतले। चोळप्पा जरी निर्धन गरीब असला तरी त्याला श्री स्वामीच्या सहवासाने अक्षयधन प्राप्त झाले। श्री स्वामींनी या सानिध्यादरम्यान चोळप्पा व त्याच्या कुटुंबियाची हर तऱ्हेने परीक्षा घेतली, मात्र ते सर्व श्री स्वामींच्या कसोटीस पूर्ण उतरले आणि श्री स्वामी कृपा प्राप्त करते झाले। येथे श्री स्वामींची प्रसिद्धी सर्वत्र सर्वदूर पसरली। लांब लांबून भक्तगण अक्कलकोटास येऊ लागले, अनेकाच्या मनोकामना पूर्ण होऊ लागल्या। श्री स्वामींचरणी येणाऱ्या भक्तांचे प्रमाण दिवसांगणित वाढू लागले, मात्र त्यात काही कुटील निंदकही होते। असेच एकदा 2 संन्यासी श्री स्वामींची परीक्षा घेण्यासाठी अक्कलकोटास आले। स्वामींनी त्यांचा कुटील हेतू ओळखला। त्या दिवशी श्री स्वामींच्या भक्ताच्या घरी होते तेथे अनेक दर्शनार्थी पण पनावळ घेऊन आले, मात्र श्री स्वामींनी आणलेला प्रसाद त्या संन्यासांसमोर ठेवला, परंतु श्री स्वामी स्वतः उपाशी असल्याने ते संन्यासी देखील काही खाऊ शकले नाही। अशातच पूर्ण दिवस सरला। यावरून श्री स्वामी हे ढोंगे साधू नाहीत याची खात्री पटल्यामुळे ते संन्यासी समायाचना करते झाले। अध्याय 5 अध्यायाच्या सुरुवातीला ग्रंथकाराने सत्पुरुषाच्या सहवासाने भक्तांमध्ये उत्तम बदल करून घडतो असे विधान केले आहे। ज्याची पूर्व पुण्याई आहे त्यांना श्री स्वामींचा सहवास लाभला। अक्कलकोट निवासी जनता तर परम भाग्यशाली होती। अक्कलकोटच्या राजांनाही पूर्व पुण्याईमुळे श्री स्वामींसारख्या दिव्य सत्पुरुषाचा सहवास घडला। श्री स्वामींची कीर्ती चहूबाजूस पसरली। इतकेच नव्हे तर बडोद्याच्या राजाधिकारी मल्हारराव गायकवाड यांच्या कानेही पोचली। त्यांच्या मनात विचार आला की आपण श्री स्वामींना अक्कलकोटहून थेट आपल्या बडोदा नगरीस आणावे। याकरिता त्यांनी अनेक मत्तबार दिवाण व सदारांसमोर जो कोणी श्री स्वामींना इथवर आणेल त्याला आम्ही इनाम व मानसन्मान देऊ असा प्रस्ताव ठेवला। हे ऐकून सुज्ञ मंडळीने काढता पाय घेतला, मात्र तात्यासाहेब यांनी श्री स्वामींना बडोद्यास आणण्याचा विडा उचलला। राजा मल्हारराव यांच्याकडून बरेचसे धन आणि सेवेकरांची फौज घेऊन तात्यासाहेब अक्कलकोटास आले। तेथे त्यांनी याचकांना धन द्रव्य देऊन तसेच अनेकांना मोठ्या जेवणावळी घालून संतुष्ट केले। त्यांनी चोळप्पांनाही जाहीगिरी देण्याचे आश्वासन दिले। तात्यासाहेबांच्या बोलल्यामुळे चोळप्पा आनंदी झाला। त्याने हा विषय श्री स्वामींपाशी काढला आणि आपण बडोद्यास गेल्यावर मला जाहीगिरी मिळेल असे सांगितले। त्यावर श्री स्वामी हसले व म्हणाले, त्याच्या मनात भक्ती नाही, मग आम्ही तेथे जाऊन काय उपयोग। येथे कथेचा पूर्वार्थ संपताना ग्रंथकाराने उत्तरार्धाविषयी सुचोवचत केलेले आहे। अध्याय 6 ज्याप्रमाणे गुरुजन बालकांचे बोट धरून त्यांच्याकडून मुळाक्षरे गिरवतात, त्याचप्रमाणे श्री स्वामी माझ्यासारख्या मतिमंदाकडून हे चरित्र लिहून घेत असल्याचे ग्रंथकार कबुली करीत मागील अध्यायातील अपूर्ण कथेकडे वळतो। श्री स्वामींनी चोळप्पास सांगितले की बडोदा नरेशाकडे भक्तिभाव नाही, म्हणून तेथे जाण्याचे मला काही प्रयोजन वाटत नाही। श्री स्वामींचे हे बोलणे चोळप्पाने तात्यासाहेबांच्या कानावर घातले। ते ऐकून तात्यासाहेब निराश झाले। आपले प्रयत्न वाया जाण्याची नामुष्की ओढावेल या भीतीपोटी त्यांनी पुन्हा अनुष्ठानादी धर्मकार्य सुरू केले आणि गुरुचरित्राचा सप्ताह करण्यासाठी ब्राह्मण बोलावले, जेवणावळी उठावल्या आणि दानधर्मही केला, परंतु श्री स्वामींनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले। दिवसांमागून दिवस उलटले। कार्य यशस्वी न झाल्याने चिंताक्रांत झालेल्या तात्यासाहेबांनी चक्क एकदा श्री स्वामींना मेण्यात घालून पळून देण्याचा प्रयत्न केला, मात्र हे लक्षात येताच श्री स्वामी मेण्यातून उतरले आणि अर्ध्या रस्त्यातून माघारी परतले। असे प्रकार तात्याने जितका वेळा केले तेव्हा त्याचे प्रत्युत्तरही श्री स्वामींकडून तसेच मिळाले। अखेरीस कंटाळून तात्या माघेरी परतले। हे पाहून मल्हाररावांनी यशवंतराव या मराठा उमेदवारास पाठवले। यशवंतराव अलंकार वस्त्रभूषणे आणि द्रव्य घेऊन श्री स्वामींपाशी आला तेव्हा श्री स्वामींनी रौद्र रूप धारण केले। त्याचा क्रोधावहार पाहून यशवंतराव पुन्हा माघारी पळाले। या परिणामी अखेर मल्हाररावांना राज्य गमवावे लागले। विष प्रयोग करण्याच्या एका आरोपावर मल्हाररावांना अटक करण्यात आली। श्रीच्या अवकृपेचे हे फळ होते। अध्याय 7 अक्कलकोटच्या राजेसाहेबांना श्री स्वामींविषयी विलक्षण भक्ती होती। ते नित्य श्री स्वामी सेवेत मग्न असत। राजेसाहेब धार्मिक वृत्तीचे होते। त्यांना वेदांत श्रवणाविषयी आवड आणि आस्था होती। या कारणाने त्यांनी हेरकळेनी सारख्या विद्वान शास्त्री बुवांना वेदांत पांड मार्गदर्शन म्हणून वेतनावर ठेवले होते। त्या काळी मुंबईस वेदांतावर जाहीर व्याख्यान करणाऱ्या विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा बराच बोलबाला होता।
परधर्म प्रपंचकांना वादविवादामध्ये हरवून त्यांनी हिंदू धर्माविषयी प्रभावी भाषणे करून जनसामान्यात रुची उत्पन्न केली होती. त्यांची कीर्ती अक्कलकोटपर्यंत येऊन पोहोचली. तेव्हा राजसाहेबांनी त्यांना आमंत्रित केले. विष्णुबुवा अक्कलकोटास आले आणि त्यांनी राजवाड्यामध्ये वेदांतावर प्रवचने व व्याख्याने देण्यास प्रारंभ केला. त्यांचे अभ्यासपूर्ण विवेचन ऐकून सर्वजण आनंदले. या विष्णुबुवांनी पुढे श्री स्वामींची भेट घेतली. मात्र श्री स्वामी ते भोंदू साधू असावे या भावनेने फारसे स्वारस्य दाखवले नाही. त्यांच्या मनात श्री स्वामींच्या अवतारिताबद्दल विकल्प आला. त्याच रात्री त्यांना स्वप्नामध्ये असंख्य महाविषारी विंचू आपल्याला दंश करण्यासाठी येत असल्याचे दृश्य दिसले आणि भयाने त्यांची बोबडी वळली. दुसऱ्या दिवशी विष्णुबुवांची भेट श्री स्वामींशी झाली असता स्वामींनी हसून त्यांना रात्री पडलेल्या स्वप्नाची आठवण करून दिली. स्वामींचे अंतर्ज्ञानित्व जाणून विष्णुबुवांना पश्चाताप झाला आणि ते श्री स्वामींचरणी शरण गेले. अभिमान रहित झालेले विष्णुबुवा पुढे श्री स्वामी कृपेने ब्रह्मपदी आरूढ होण्यास योग्य ठरले. अध्याय 8. मागील अध्यायामध्ये श्री स्वामींनी विष्णुबुवा ब्रह्मचारी याचा हृदय अभिमान हरण केला याविषयीचा कथाभाग आलेला केला. या अध्यायामध्ये शंकरराव राजेराय बहादूर याची कथा वर्णिलेली आहे. अक्कलकोटची जनता श्री स्वामींचरणी भक्तीस लागलेली. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या अन्य प्रांतातील मंडळीही श्री स्वामींच्या भक्तीस लागलेली. तत्कालीन निजाम सरकारच्या राजवटीमध्ये दफ्तरदार असलेले संपन्न व सुखी असे शंकरराव राजेराय बहादूर ब्रह्मसंबंधाच्या तापामुळे व्यतीत होते. पूर्वयोगामुळे झालेल्या संबंध बांधण्याने त्यांचे जगणे मुश्किल झाले. 6 लाखाची जाहीगिरी तसेच सर्व प्रकारची सुखे अनुकूल असताना देखील दुखी असलेल्या शंकररावांनी संबंध बांधणीतून मुक्त होण्यासाठी बरेचसे द्रव्य खर्च केले. अनुष्ठानादी, अन्नदान, ब्राह्मण सत्परणे केली, दानधर्म केला, तरी देखील फायदा झाला नाही. उलट शरीर कालवंटले, शारीरिक व्याधी उद्भवली, मनाची तळमळ आणि घाणवेळ दिवसांगणित वाढू लागली. नियतीने लिहिलेले पूर्वसंचय दूर करणारा सत्पुरुष भेटेल का आणि या व्याधीतून आपली मुक्तता होईल का या विचारात शंकरराव गाणगापुरास गेले आणि तेथे अहोरात्र श्री दत्त सेवा करू लागले. 3 महिन्याहून अधिक काळ त्यांची सेवा झाल्यानंतर एका रात्री त्यांना अक्कलकोटात जाऊन श्री स्वामी सेवा करावी असा दृष्टांत झाला. शंकररावांना श्री स्वामींविषयी फारशी माहिती नसल्याने ते अक्कलकोटास न जाता गाणगापुरास थांबले. तेव्हा पुन्हा एकदा त्यांना अक्कलकोटास जावे असा दृष्टांत झाला. या कारणाने शंकरराव राजेराय बहादूर गाणगापूरहून निघाले आणि अक्कलकोटी येऊन पोहोचले. अध्याय 9. शंकरराव राजेराय बहादूर पत्नीसह अक्कलकोट येथे आले. अक्कलकोट येथे असे अनेक भक्तगण आपले मनोरथ पूर्ण व्हावे या हेतूने श्री स्वामी दर्शनार्थ येत असत. ब्राह्मण आदी 4ही वर्णाचे पारशी, यवनाधिक विविध जाती धर्माचे भक्त श्री स्वामींच्या दर्शनासाठी येत. त्यामुळे अक्कलकोट येथे कायम गर्दी उसळल्याने या परिसराला अक्षरशः जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले असे. येथील गर्दीत आपल्याला श्री स्वामींचे दर्शन कसे घडावे या विवंचनेत असलेल्या शंकररावांची भेट सुंदराबाई सेवेकरणीसोबत झाली. सुंदराबाई लोभी वृत्तीची होती. शंकररावांनी सुंदराबाईच्या कानावर त्यांची अडचण आणि व्याधी घातली. तेव्हा सुंदराबाईंनी श्री स्वामींच्या दर्शनाचा खात्रीशीर योग जुळून आणण्याबद्दल 2000 रुपयाची मागणी केली. शंकरराव त्यास कबूल झाले. सांगितल्यानुसार सुंदराबाईंनी श्री स्वामींची शंकररावासोबत भेट घडवली. श्री स्वामी त्यावेळी शेख नूरबाबाच्या दर्ग्यात होते. तेथे एका कबरीमध्ये छाती टाकून ते निजले व म्हणाले, आम्ही तुमचे मरण चुकवले. त्यानंतर शंकररावांनी तेथे बरेचसे अन्नदान केले, फकीरांना खाणा दिला, कबरीवर कफनी चढवली. पुढे काही दिवसांनी श्री स्वामींनी त्यांना कडुलिंबाच्या पाण्यात मिरीचे दाणे घालून खायला सांगितले. शंकररावांनी तसे करताच अल्पव्याधीतच त्यांची ब्रह्मसंबंधाची व्याधी निमावली व ते व्याधीमुक्त झाले. पुढे काही काळानंतर शंकररावांनी अक्कलकोट येथे 10,000 रुपये खर्च करण्याचा मनोदय व्यक्त केला. तेव्हा श्री स्वामींनी त्यांच्याकडून अक्कलकोट येथे एक 0 गसीचा मठ बांधून घेतला. अध्याय 10. आपल्या गाठीशी पूर्व पुण्याई होती म्हणूनच मनुष्य जन्म लाभला आणि हातून श्री स्वामींचे चरित्र लिखाण घडत आहे याविषयी कृतज्ञता व्यक्त करून ग्रंथकार पुढील कथाभागास प्रारंभ करीत आहे. हावेरी येथे बाळप्पा नावाचे सरफारीचा व्यवहार करणारे सुख वस्तू यजुर्वेदी ब्राह्मण गृहस्थ राहत होते. वयाच्या 30 नंतर एकाकी त्यांचे मन संसारातून विरले. त्यांना परमात्माची ओढ लागली. त्यांचे मन प्रपंचात रमेना. प्रपंच क्षणभंगूर असून त्यातील सौख्यामागे धावण्यापेक्षा शाश्वत मुक्तिदायक परमात्माकडे वळण्याचा निश्चय त्याने केला. एका रात्री स्वप्न दृष्टांतामध्ये अनुकूल संकेत मिळताच बाळप्पाने सोलापुरात जातो असे कारण देऊन घरदार सोडले आणि सद्गुरूच्या शोधार्थ ते बाहेर पडले. मजल दरमजल करीत ते मुरगोड या क्षेत्री येऊन पोहोचले. मुरगोड येथे पूर्वी चिदंबर दीक्षित नावाचे सुप्रसिद्ध महापुरुष होऊन गेले. त्यांचा पूर्व परिचय करून देताना ग्रंथकार सांगतात की मुरगोड येथे मल्हार दीक्षित नावाचे वेदशास्त्र पारंगत असे ईश्वर भक्त ब्राह्मण गृहस्थ राहत होते. पोटी संतती नाही म्हणून उदास झालेल्या मल्हार दीक्षितांनी श्री शंकराचे 12 वर्ष तप केले.
तेव्हा त्यांना शिवप्रसादामुळे पुत्ररत्न प्राप्त झाले. साक्षात श्री शंकर मल्हार पत्नीच्या पोटी जन्म घेते झाले. या बालकाने 8व्या वर्षी मातीच्या हत्तीला जिवंत करून आपले देवत्व सिद्ध केले. त्यांच्याशी दुर्व्यवहार करणाऱ्या रावबाजी पेशवाचे राज्य लयाला गेले. या चिदंबर सत्पुरुषांनी केलेल्या महायज्ञ सोहळ्यात आपण तूप वाढवण्याचे काम केले, असे खुद्द श्री स्वामींनी कथन केले आहे. अशा या पावन पुण्यशाळी मुरगोड क्षेत्रीतील चिदंबर दीक्षितांच्या भूमीत बाळप्पा दाखल झाले. अध्याय 11. मागील अध्यायामध्ये बाळप्पा मुरगोड क्षेत्री असल्याचे वर्तमान कथन करून ग्रंथकाराने मुरगोड येथे पूर्वी वास्तव्य केलेल्या चिदंबर दीक्षित नामक सत्पुरुषाचे अवतार कार्य देखील कथन केले आहे. त्याच मुरगोड क्षेत्री बाळप्पा अक्कलकोटस्थ श्री स्वामींविषयी माहिती सर्वप्रथम समजली. मात्र तेथील ब्राह्मणांनी बाळप्पांना अक्कलकोट येथे जाण्याआधी गाणगापुरास जाण्याचा सल्ला दिला. म्हणून बाळप्पा मुरगोड येथून गाणगापूर ग्रामे दाखल झाले. गाणगापूर येथे मनोकामना धरून अनेक भक्तजन येत असत. कुणी संततीसाठी, कुणी संपत्तीसाठी, कुणी सुख व समाधानासाठी, तर कुणी प्रतिष्ठेच्या हव्यासापोटी गाणगापूर क्षेत्री दाखल होत असत. बाळप्पा मात्र सद्गुरूच्या भेटीचा ध्यास घेऊन गाणगापुरास आले. तेथे आल्यावर त्यांनी स्वतःला सेवेकार्यात झोकून दिले. नित्य स्नान, मध्य स्नान, संध्या वंदन, जपध्यान, नामस्मरण करीत दिनक्रमण करणारे बाळप्पा मधुकरी मागून स्वतःचा उदरनिर्वाह करीत असत. पुढे महिनाभराने बाळप्पांना स्वप्न दृष्टांत घडला. त्यात 3 यतिमूर्तीचे दर्शन त्यास घडले. त्यानंतर 15 दिवसांनी अन्य एका स्वप्न दृष्टांतामध्ये त्यांना एका ब्राह्मणाने अक्कलकोट येथे स्वामी दर्शनास जावे असे सांगितले. बाळप्पांनी काही दिवस अनुष्ठानाचा नेम पुढे चालवला. त्यानंतर त्यांना काही शुभ संकेत प्राप्त झाले व अक्कलकोटस जाण्याविषयीचा दृष्टांत घडला. तेव्हा मात्र श्री नृसिंह सरस्वतीच्या वास्तव्याने पुण्यात झालेली गाणगापूर नगरी सोडून बाळप्पा अक्कलकोटकडे रवाना झाले आणि श्री स्वामींच्या सेवेकार्यात प्रारंभ करते झाले. येथून पुढे त्यांना सातत्याने साक्षात श्री स्वामींची सेवा करण्याची संधी लाभली. अध्याय 12. बाळप्पा अक्कलकोट पोहोचले तेव्हा श्री स्वामी खास बागेत होते. दर्शनार्थाची बरीच गर्दी झाली होती. अशा गर्दीत आपल्याला श्री स्वामी दर्शन कसे घडेल या विवंचनेत असलेले बाळप्पा खडी साखरेचा प्रसाद घेऊन भक्तांच्या गर्दीत घुसले आणि यथा अवकाश श्री स्वामींपाशी पोहोचले. श्री स्वामींचे अजर्णबाहू दर्शन घडताच बाळप्पाच्या मनात भक्तिप्रेमाचा उमाळ दाटून आला. त्यावेळी जमिनीवर निजलेल्या श्री स्वामींनी एक अलौकिक लीला केली. ते उठले व एकाकी सभोवतालच्या झाडांना प्रेमाने आलिंगन देऊ लागले. या कृतीद्वारे त्यांनी जणू आपला बाळप्पा विषयीचा लोभ प्रकट केला. श्री स्वामी दर्शन घेऊन बाळप्पा धन्य झाले. अक्कलकोट मुकामी असताना बाळप्पांनी नित्यनेमपूर्वक अनुष्ठान व षटकर्माचे आचरण ठेवणे सुरू केले. मधुकरू मागून ते उदरनिर्वाह करीत आणि उर्वरित वेळेत परमेश्वराचे चिंतन करीत. त्यावेळी श्री स्वामींची सेवा म्हणावी तितक्या योग्य प्रकारे होत नसे. सेवेकराची आपापसात भांडणे होत असत. म्हणून बाळप्पांना सुंदराबाईंनी श्री स्वामींच्या सेवेकार्यामध्ये सामील करून घेतले. बाळप्पांनी हळूहळू सेवेची योग्य पद्धत अंमलात आणली. त्यामुळे श्री स्वामींच्या पूजेपासून दर्शनापर्यंतच्या सर्व व्यवस्था चोख पार पडू लागली. दरम्यान बाळप्पाविषयी लोकविलक्षण घटना घडली. काही वर्षापूर्वी त्यांच्यावर झालेल्या विष प्रयोगातून ते श्री स्वामी कृपेने आश्चर्यकारकरित्या बचावले. त्यांची श्री स्वामींविषयी भक्ती व श्री स्वामींचे बाळप्पाविषयीचे वाढते प्रेम पाहून मठातील मंडळी बाळप्पाचा द्वेष करू लागली. मात्र त्यातून बाळप्पा कसे तावून सुखावून बाहेर निघाले आणि श्री स्वामींची कृपा प्राप्त करते झाले याविषयीचा कथाभाग या अध्यायात आलेला आहे. अध्याय 13. बाळप्पाच्या वाढत्या प्रभावामुळे श्री स्वामींच्या सेवेकर्यामधील अनेक जण नाराज झाले आणि विविध युक्त्या प्रतियुक्त्या काढून बाळप्पांना श्री स्वामी सेवेपासून दूर करण्याचा खाटाटोप करू लागले. या विषयीचा कथाभाग मागील अध्यायात आलेला आहे. त्यास अनुसरून या अध्यायाच्या पुढील भाग ग्रंथकाराने वर्णिलेला आहे. बाळप्पा मूळचे गृहस्थश्रमी असल्यामुळे त्यांना काही सेवा करताना लाज वाटत असे. तेव्हा श्री स्वामींनी तसे वारंवार प्रसंग बाळप्पावर ओढून त्यांना लज्जारहित केले. हळूहळू बाळप्पांनी संकोचपणे श्री स्वामी सेवेत अखंड योगदान देते झाले. त्यांचा समर्पण भाव इतर सेवेकरांना, विशेषतः सुंदराबाईंना आणि सोळप्पांना जाचक ठरू लागला. काळामागून एक तिकट झालेल्या बाळप्पाविषयी सोळप्पाच्या मनात किंचित भ्रम निर्माण झाला. तर एका मध्यरात्री श्री स्वामींनी बाळप्पांना उठून काम सांगितल्याने आकारण वाद निर्माण करून सुंदराबाई रागवली. त्यातच कुणा एका भक्ताने श्री स्वामींना चंद्रहार अर्पण केला होता, त्याची व्यवस्था कोणाकडे आहे यावरून वाद निर्माण झाला आणि हे प्रकरण राज दरबारापर्यंत गेले. सुंदराबाईचे राजघराण्यातील राणी साहेबांशी सौख्य असल्याने सोळप्पाकडील सेवेकऱ्याची जबाबदारी काढून घेण्याचा आदेश तिने काढविला. बाळप्पाविषयीचा तिच्या मनात आकस पाहून श्री स्वामींनी बाळप्पांना सेवामुक्त करून जप करण्यास बसविले व अनपेक्षितरित्या सुंदराबाईची कारकिर्दी संपुष्टात आणली. पुढे बाळप्पा श्री स्वामी सेवेत कायमस्वरूपी स्थिर कसे झाले याचे साध्यते वर्णन या अध्यायात केलेले आहे. अध्याय 14. आपल्या कृपेने सारामृताचे 13 अध्याय पूर्ण झाले. आता त्याच कृपेच्या बळावर पुढील चरित्र वदवून घ्यावी अशी श्री स्वामींचरणी विनंती करत ग्रंथकार अध्यायास प्रारंभ करता झाला.
श्री स्वामीरायांची भक्ती कशी करावी असा प्रश्न अनेक श्री स्वामी भक्त ग्रंथकाराला विचारते झाले। तेव्हा भक्तांच्या मनातील शंका समस्याचे निराकरण करण्याच्या हेतूने श्री स्वामींची उपासना व भक्ती कशी करावी याचे मार्गदर्शन ग्रंथकाराने या अध्यायात केलेले आहे। सकाळी उठून श्री स्वामींचे स्मरण करावे, त्यानंतर शुद्ध मनाने सर्व नित्यकर्मे आटपून आसनावर बसावे आणि श्री स्वामींची मनोभावे पूजा करावी। एकाग्र चित्ताने श्री स्वामींना स्नान घालून चंदनादी लेप करावा, सुगंधी फुले अर्पण करावी, धूप दीप नैवेद्य तांबूळ व दक्षिणा ठेवावी। नामस्मरण करून श्री स्वामींचे नामस्कार व प्रार्थना स्तोत्र म्हणावे। शक्य झाल्यास श्री स्वामींची सहस्र नामावली उच्चारून विविध गुण वैशिष्ट्याने नटलेल्या श्री स्वामींच्या अवतार कार्याचे गायन करावे। श्री स्वामीचरणी मस्तक ठेवून आपले कुटुंबाचे समाजाचे स्वास्थ्य आणि कार्य उत्तम प्रकारे पूर्णत्वास यावे याकरिता प्रार्थना करावी। सज्जनांचा सहवास घडावा, व्यवहाराचा मर्यादित वापर करून परमात्माचा मार्ग प्रशस्त व्हावा याकरिता प्रार्थना करावी। दर गुरुवारी उपवास करून जप जाप आणि मानस पूजाद्वारे श्री स्वामींना संतुष्ट करावे। आपण श्री स्वामी भक्त आहोत याचा अहंकार बाळगू नये। आपल्या हातून घडणाऱ्या दांभिक कृत्यामुळे श्री स्वामींचा कोप होईल याची जाणीव ठेवून प्रत्येक श्री स्वामी भक्ताने श्री स्वामी कार्यात अग्रेसर व्हावे। अध्याय 15 तीर्थटन करणे, हठयोग आदी साधनाचा आग्रह धरणे। वेद अभ्यास आणि शास्त्रज्ञान हे जरी योग्य असले तरीही केवळ निस्सीम निरपेक्ष भावनेने श्री स्वामी भक्ती केली असता चार पुरुषार्थाची प्राप्ती होते। पाप ताप दैन यापासून मुक्तता मिळते। प्रपंच सागर पार करून मोक्षाचा पहिला तीर गाठता येतो। आपल्या हातून योग्य ते कर्म आणि आचरण घडल्यास श्री स्वामी आपल्यासाठी स्वर्गमुखाचे प्रवेशद्वार उघडतात। तसेच नित्य नामस्मरण करणाऱ्याला ते जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करतात हे स्मरणात ठेवावे असे मार्गदर्शन करून ग्रंथकार अध्यायास प्रारंभ करीत आहे। मंगलवेढा येथे श्री स्वामींच्या वास्तव्यात असताना हा प्रसंग आहे। तेथील वास्तव्य दरम्यान श्री स्वामी जंगलात राहत असत आणि अधेमध्ये गावात येत असत। त्यांच्याकडे पाहताच सुकृत दर्शनी ते वेडसर असावेत अशी ग्रामस्थांना शंका येत असे। त्यामुळे अनेक जण श्री स्वामींच्या विरोधात बोलत असत। जे कोणी श्री स्वामींविषयी प्रेम आदरभाव दाखवित असत त्यांची हेटाळणी हे कुटील ग्रामस्थ करीत असत। त्याच मंगलवेढामध्ये बसप्पा तेली नावाचा दरिद्र इसम श्री स्वामी सहवासात आला आणि पुढे कायम त्यांच्या सोबत येऊ जाऊ लागला। त्यांच्या श्री स्वामींचरणी मन जडले। श्री स्वामींपाशी त्याने आपला संसार लुटवला अशी चेष्टा ग्रामस्थ करू लागले। मात्र एके दिवशी श्री स्वामी कृपेने एक चमत्कार घडला आणि श्री स्वामींनी बसप्पाने पकडलेल्या जिवंत सर्पाचे सोन्याच्या लाकडीमध्ये रूपांतर करून त्याचा भाग्योदय घडून आणला। ही अद्भुत कथा सांगून या अध्यायाच्या शेवटी ग्रंथकाराने श्री स्वामीसुत यांच्या विषयीचे कथानक पुढील अध्यायात कथन करीत असल्याची पूर्वसूचना दिलेली आहे। अध्याय 16 या अध्यायाचा प्रारंभ करताना ग्रंथकार श्री स्वामी समर्थांविषयी सांगतात की भक्तजनांच्या रक्षणासाठी यतिरूप धारण करणारा श्री दत्तात्रयाच्या पृथ्वीवर अक्कलकोट येथे वास्तव्य केलेले आहे। त्यासोबत या अध्यायामध्ये येणारे श्रेष्ठ अशा स्वामीसुधांचे चरित्र जे कोणी भक्त मनोभावे श्रवण करतील त्यांचे महादोष लयाला जातील, नाश पावतील असेही ठाम प्रतिपादन करीत ग्रंथकार स्वामीसुधांचे चरित्र कथन करीत आहे। कोकणातील राजापूर प्रांतामध्ये राहणारे हरिभाऊ नावाचे मराठा गृहस्थ नोकरी निमित्ताने मुंबईला स्थायिक झाले। तेथे त्यांचे मित्र पंडित यांना व्यवसायात तोटा सहन करावा लागला। त्यांनी श्री स्वामींचरणी गाराणा घातले की आपण 8 दिवसात मला कर्जमुक्त केले तर मी आपल्या दर्शनास येईन। पुढे 7 दिवस काही घडले नाही। मात्र 8व्या दिवशी हरिभाऊ व त्यांचे मित्र जाऊन पंडितांची भेट घेते झाले। व्यवहारात खोट असलेल्या हरिभाऊंनी पंडितांना आपल्या सोबत व्यवहारात येण्याची गळ घातली। पंडित कसे बसे तयार झाले। मात्र श्री स्वामी कृपेने या तिघांना पुढे व्यवहारात अपार फायदा घडला। त्यामुळे हे सर्वजण अक्कलकोटास गेले व श्री स्वामी कृपेचा आनंद अनुभवू लागले। श्री स्वामींनी हरिभाऊंना चांदीच्या पादुका तयार करून आणण्यास सांगितले। त्यातूनच हरिभाऊंना श्री स्वामींचा ध्यास लागला। ते वारंवार अक्कलकोटास जाऊ लागले। पुढे श्री स्वामींनी हरिभाऊंना आपला सूत म्हणून स्वीकारले आणि संसार लुटण्यास सांगितले। श्री स्वामींच्या सांगण्यानुसार हरिभाऊंनी संसार लुटला आणि गोसावी होऊन मुंबई येथे श्री स्वामी मठाची स्थापना केली व स्वतःला ते पूर्णत्वाने श्री स्वामी सेवेमध्ये झोकून देते झाले। अध्याय 17 मागील अध्यायामध्ये स्वामीसुधांनी मुंबईस येऊन श्री स्वामींच्या मठाची स्थापना केली याविषयीचा कथाभाग आला। त्यानंतर घडलेला वृत्तांत या अध्यायामध्ये सविस्तर कथन केला आहे। श्री स्वामी चरित्र सारामृतातील सर्वात जास्त ओवी संख्या अध्याय म्हणून या अध्यायाचा उल्लेख करावा लागेल। याचे कारण श्री स्वामींनी ज्यांना आपला सूत अर्थात पुत्र मानले त्याच्या विषयीचा समग्र वृत्तांत या अध्यायात ग्रंथकाराने सांगितला आहे। स्वामीसुधांनी संसाराचा त्याग केला, षडरी पुन्हा जिंकले आणि ते स्वातसुखामध्ये दंग होऊन अष्टप्रहर श्री स्वामीनाम घेऊ लागले। श्री स्वामींची संप्रदायाची गादी स्थापन करून सर्वत्र श्री स्वामीनामाचा प्रसार व प्रचार करणे हे त्यांच्या जीवन कार्याचे एकमेव ध्येय बनले। त्यांचे हे वागणे त्यांची पत्नी व मातेस फारसे रुजले नाही। मात्र वेळ टळून गेली होती। त्यांच्या आईने श्री स्वामीसुधांची स्थिती त्यावेळच्या प्रख्यात संत श्री देव मामलेदार यांच्या कानी घातली। मात्र त्यांनीही
याविषयी काही उपाय सांगण्यास असमर्थता दर्शवली. स्वामी सुद्धांनी अल्पकाळातच श्री स्वामी संप्रदायासाठी जे भरीव कार्य केले त्याचा विस्तृत परिचय या अध्यायामधून ग्रंथकाराने घडवलेला आहे. स्वामी सुद्धांनी श्री स्वामींचा जयंती उत्सव सुरू केला, श्री स्वामींची कुंडळी बनवून घेतली, श्री स्वामींचा संप्रदाय वाढवला. मात्र हे सर्व कार्य अनेक कुटील मंडळांच्या डोळ्यात खुपू लागले. त्यांनी श्री स्वामींचा अपमान करण्यापर्यंत मंजळ गाठली. दरम्यान श्री स्वामी सुद्धांनी त्यांचे अवतार कार्य संपुष्टात आणले तेव्हा त्यांच्या गादीवर कुणाला बसवायचे हा प्रश्न जोर धरू लागला. इथपर्यंतचे वर्णन या अध्यायात करण्यात आले आहे. अध्याय 18. मागील अध्यायामध्ये श्री स्वामी सुद्धांचा वारसाधिकारी कोण असावा याविषयीचा वृत्तांत आला आहे. त्याचे निराकरण ग्रंथकाराने या अध्यायामध्ये केले आहे. स्वामी सुद्धांनी देह विसर्जित केल्यानंतर श्री स्वामी महाराज सतत मोर पाखरा म्हणून हाक मारू लागले. आमची पाऱ्याची वीट आणून द्या म्हणून प्रत्येकाला सांगू लागले. स्वामींच्या बोलण्याचा संदर्भ कुणासही न लागल्यामुळे नीटचा अर्थबोध होईना. त्याचवेळी श्री स्वामी सुद्धांचा धाकटा बंधू दादा आपल्या मातोश्रीसह म्हणजे काकूबाईस भेटण्याकरिता अक्कलकोट येथे आला. त्याची तब्येत बरी नसल्या कारणाने काकूबाईंनी त्याला घेऊन स्वामींच्या दर्शनार्थ घेऊन गेल्या. श्री स्वामींनी दादा भुवांकडे प्रेमळपणे पाहिले. दरम्यान केज येथे नानासाहेब देशपांडे यांच्याकडे श्री स्वामी मठाच्या स्थापनेकरिता पादुका नेण्याचे ठरले. तेव्हा मंडळीसोबत दादाला देखील पाठवण्यात आले. काकूबाईंनी दादाला केज येथे पाठवण्यास नकार दिला असला तरीही श्री स्वामी आज्ञेमुळे नाइलाजाने काकूबाईंना संमती द्यावी लागली. तेथून परतल्यावर दादाला मुंबईस पाठवून गादीवर बसवण्याची आज्ञा श्री स्वामींनी केली. ब्रह्मचारी बुवा दादा समवेत मुंबईस परतले. मात्र गोसावी होण्यास दादा तयार होईना म्हणून ब्रह्मचारी बुवांनी दादाची रवानगी पुन्हा अक्कलकोट येथे केली. तेव्हा श्री स्वामींनी स्वतः पुढाकार घेऊन दादाच्या मस्तकावर आपल्या चर्मपादुका ठेवून त्यास अनुग्रह दिला. काकूबाईच्या विरोधाला न जुमानता श्री स्वामींनी दादाला स्वामीसुद्धांच्या गादीवर बसवले. श्री स्वामींचा अनुग्रह प्राप्त होताच दादाची चित्तवृत्ती पलटली आणि पुढे तो वैराग्यशील होऊन कायमस्वरूपी श्री स्वामी गादीची सेवा करू लागला. अध्याय 19. या ग्रंथाचे एकाग्र चित्ताने श्रवण केले असता दिव्य ज्ञान प्राप्त होईल आणि त्या ज्ञान समर्थाने परमात्म्याचे साधन गवसेल. परिणामी चित्ताचं समाधान लाभून या भवसागरातून तरुण जाल, मोक्ष मार्ग साध्य कराल अशी खात्री या अध्यायाच्या प्रारंभी ग्रंथकाराने शोधवृंदाला दिलेली आहे. आळंदी येथील सत्पुरुष श्री नृसिंह सरस्वती सर्वत्र ख्यातीप्राप्त होते. महान योग अभ्यासी अशा या साधूंनी कृष्ण तटटाटकी अनेक तीर्थक्षेत्री संचार केला होता. हठयोगामध्ये प्रावीण्य मिळवावे अशी त्यांची मनोमन इच्छा होती. मात्र ती फळद्रूप होण्याची संधी त्यांना लाभत नसल्या कारणाने ते अनेक ठिकाणी अनेक साधू वर्यांकडे फिरले. अनेक जपतापी संन्यासांकडे विचारणा केली. मात्र त्यांच्या समस्येचे निराकरण कुणीही योग्य प्रकारे करू शकले नाही. एकदा श्री स्वामी दर्शनाची इच्छा मनात धरून श्री नृसिंह सरस्वती अक्कलकोटी आले. त्यांना समोर पाहताच श्री स्वामींनी आज्ञाचक्रभेदातील एक श्लोक उच्चारला. तो कानावर पडताच श्री नृसिंह सरस्वतीचे देहभान हरपले व ते समाधी अवस्थेत गेले. बराच वेळाने समाधी उतरल्यावर आनंदित झालेले श्री नृसिंह सरस्वती धावत गेले आणि श्री स्वामी चरणांना मिठी घालते झाले. त्यावेळी श्री स्वामींनी त्यांना सिद्धीचा त्याग करावा असे सुचविले. त्यांचे सांगणे श्री नृसिंह सरस्वतींनी मान्य केले व ते स्वस्थानी परतले. श्री स्वामींची कृपा यशवंतराव भोसेकर अर्थात श्री देव मामलेदार या सत्पुरुषावर देखील होती. अनेक ज्ञानी शिष्य श्री स्वामी परंपरेत निर्माण झाले. या अध्यायामध्ये वसुदेव बळवंत फडके यांचा व तात्या भोसले यांना श्री स्वामींनी जीवनदान दिल्याचा प्रसंगही कथन करण्यात आला आहे. अध्याय 20. श्री स्वामींचे चरित्र अफाट आहे. त्यांच्या हातून घडलेल्या लीला अमर्याद आहेत. त्या स्वामी लीलांचे वर्णन करण्यास आपली लेखणी असमर्थ आहे अशी कबुली या अध्याय प्रारंभी ग्रंथकाराने दिलेली आहे. मात्र तरीही माझ्या अल्पबुद्धीने मला जितके शक्य आहे तितके श्री स्वामींचे गुणवर्णन मी करेन अशी ग्वाही देखील ग्रंथकार येथे देत आहे. एके दिवशी कुणी भक्त काही मनोकामना बाळगून श्री स्वामी दर्शनात आला. तेव्हा श्री स्वामींनी त्याला म्हणाले, तू फकीरांना जेवू घाल म्हणजे तुझे मनोकामना पूर्ण होतील. श्री स्वामी आज्ञेनुसार त्या भक्ताने पंचपक्वाने भोजन करून फकीरांना खाऊ घातले. सर्व फकीरगण तृप्त मनाने भोजन करून निघून गेले. तेव्हा त्यांच्या पानात राहिलेले उष्ट अन्न खाण्याची आज्ञा श्री स्वामींनी त्या भक्तास केली. मात्र त्या भक्ताच्या मनात फकीरांचे उष्ट खाण्याविषयी शंका आली. त्याचवेळी एक ब्रह्मिष्ठ तेथे आला. तेव्हा श्री स्वामींनी तीच आज्ञा त्या ब्रह्मिष्ठाला केली. श्री स्वामी आज्ञेचे पालन करून तो ब्रह्मिष्ठ निश्चिंत मनाने फकीरांचे उष्टे खाता झाला. पुढे श्री स्वामींनी तू मुंबईला जा, तुझी इच्छा पूर्ण होईल असे त्याला सांगितले. श्री स्वामी वचनावर श्रद्धा व भक्ती ठेवून तो ब्रह्मिष्ठ मुंबईला आला. पुढे रस्त्याने तो चालला असताना एका घरातून वृद्ध स्त्री बाहेर आली आणि त्या ब्रह्मिष्ठ माणसाच्या हातात 10,000च्या नोटा ठेवती झाली. हे पाहून तो आश्चर्यचकित झाला. अशी ही श्री स्वामींची अतर्क लीला. श्री स्वामींच्या लीला भंडारातून मोजकी रत्ने बाहेर काढून वाचकांसमोर ठेवली असल्याचे ग्रंथकाराने अध्यायाच्या शेवटी नमूद केले आहे. अध्याय 21. सुंदर देवालये निर्माण करताना चौक आणि बैठका आदीची सिद्धता केल्यावर अखेरीस कळसाची बांधणी केली जाते.
तेव्हा त्या देवालयाला खऱ्या अर्थाने पूर्णत्व प्राप्त होते. या नियमानुसार या पोथीचे 20 अध्याय पूर्ण झाल्यावर आता हा कळस अध्याय लिहिला की श्री स्वामी चरित्र सारामृत खऱ्या अर्थाने पूर्णत्वास येईल. मनुष्य देहाला विसर्जित करण्याची इच्छा श्री स्वामींच्या मनात आली आणि त्यांनी बहुधन्य सत्वर चैत्र मास कृष्ण पक्ष त्रयोदशी शके 1800 आणि मंगळवारी अवतार समाप्त केला. दिवसाच्या चतुर्थ प्रहरी श्री स्वामी निजानंदामध्ये निर्मग्न झाले. सेवेकरी तसेच भक्तजनांना अपार दुःख झाले. सर्वजण आक्रोश करू लागले. समाधीस्थ होण्याआधी श्री स्वामींनी ज्या लीला घडविल्या त्यांचे वर्णन ग्रंथकाराने या चरित्रामध्ये केले. स्वतःविषयी माहिती देताना ग्रंथकार विष्णू बळवंत थोरात सांगतात की त्यांचा जन्म कोकण प्रांताच्या रत्नागिरी जिल्ह्यातील पाळशेत गावी झाला. नोकरीनिमित्त ते कोपरोली येथे आले आणि तेथे त्यांचा परिचय शंकर शेठ यांच्या सोबत झाला. शंकर शेठ श्री स्वामी भक्त होते. त्यांच्यामुळे थोरात श्री स्वामींकडे आकर्षित झाले आणि श्री स्वामी चरित्र लिहते झाले. अखेरच्या अध्यायामध्ये ग्रंथकार थोरात यांनी श्री स्वामी चरित्र सारामृताची अवतरणिका दिलेली आहे. त्याचसोबत या ग्रंथाच्या वाचनाने कोणते फळ प्राप्त होईल याविषयी भाष्य केले आहे. हे चरित्र वाचणाऱ्या प्रत्येकावर श्री स्वामींची अखंड कृपा राहो अशी विनंतीही ग्रंथकाराने सरतेशेवटी श्री स्वामींचरणी केलेली आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.